नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीचा भूगोलचा पेपर आहे आपला उद्या आणि भूगोलच्या पेपरच्या अनुषंगाने महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, भौगोलिक कारणे। मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला नेमकी कुठली भौगोलिक कारणे येऊ शकतात त्यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत। तर सगळी महत्त्वाची भौगोलिक कारणे आज आपण या आपल्या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याकडे जर आपण बघितलं तर परीक्षेला साधारणतः 4 भौगोलिक कारणे दिली जातात आणि 4 पैकी तुम्हाला 2च लिहायचे असतात। जवळपास 3 मुद्दे येणं खूप गरजेचं असतं। ही सगळी महत्त्वाची भौगोलिक कारणे बघून घेऊयात, पण ही बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राइब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, या ठिकाणी हा पहिला मुद्दा आहे आपल्याकडे की जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जातं। तर असं का आहे, म्हणजे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे आता सध्या का बघितलं जातंय? सप्टेंबर 2021 ला हा प्रश्न आला होता। काय माहितीये का की ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता। म्हणजे जवळपास 300 वर्ष, 3 शतकांपेक्षा अधिक म्हणजे 300 वर्षापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांचं राज्य ब्राझील या देशावरती होतं। दुसरा मुद्दा आहे 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरलेला आहे। म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जी काही जागतिक वित्तीय समस्या जगावरती ओढवलेली होती त्या समस्येमधून ह्या देशाने स्वतःला सावरून घेतलेलं आहे आणि भविष्यातली एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने आज ब्राझीलकडे जग बघतंय। म्हणून अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे बघितलं जातं, कारण ब्राझीलकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून भविष्यातली मोठी बाजारपेठ म्हणून बघितलं जातं। तर हे 3 मुद्दे या ठिकाणी आले पाहिजेत। पुढचा मुद्दा आहे बघा, हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या 12माही आहेत। नया झाले इथं पण नद्या पाहिजेत, नद्या 12माही आहेत। तर बघा, या ठिकाणी हिमालयातील बहुतांश नद्या ज्या आहेत, बघा याचं उत्तर सांगताना लक्षात घ्या, बहुतांश नद्या ज्या आहेत त्या हिमालय म्हणजे उंच अशा बर्फाच्छादित पर्वतामध्ये त्या उगम पावतात। पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने तर या भरलेल्या असतातच, परंतु उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून या नद्यांना पाणी मिळतं, म्हणून या नद्या 12माही असतात असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। पण 3 मुद्दे कुठले लिहिता येईल? हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचीवरील बर्फाच्छादित पर्वत शिखरामधून उगम पावतात, बरोबर। दुसरा मुद्दा लिहिता येऊ शकतो की उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळतं। उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो त्यामुळे पाणी मिळतं आणि पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या ह्या 12माही असतात असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। 12माही म्हणजे 12ही महिने या नद्यांना पाणी असतं। पुढचा मुद्दा, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। आता पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा जर आपण विचार केला तर पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरं खूप कमी आहेत। तर ती का? कारण बघा, भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे। पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात, कारण गंगा नदी असेल, ब्रह्मपुत्रा नदी असेल, यांसारख्या नद्यांनी आणलेल्या गाळापासून तो समुद्र किनारा जो आहे तिकडचा लगतचा प्रदेश जो आहे, पूर्व किनारा जो आहे तो नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयनातून हा तयार झालेला आहे आणि पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे। आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी जी आहे ती खूप खोल आढळत नाही, ती उथळ पाणी आढळतं आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे। पूर्व किनारपट्टीवरती कमी खोल आहे आणि पश्चिम किनारपट्टीवरती जास्त खोल आहे। आणि ज्यावेळेस नैसर्गिक म्हणजे बंदरं बांधायची असतात त्यावेळेस पाण्याची पातळी ती जास्तीत जास्त खोल असावी लागते। जितकी जास्त खोल असतील तितकं अनुकूल वातावरण असतं नैसर्गिक बंदर तयार करण्यासाठी। आणि म्हणून आपण म्हणू शकतो की गाळ व पाण्याची कमी खोल पातळी, बरोबर, म्हणजे गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासासाठी पोषक ठरत नाही। त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरे कमी असतात, कारण नैसर्गिक बंदरासाठी पोषक वातावरण कसं गाळ नसला पाहिजे आणि समुद्र किनारा जो आहे तिथं खोली जास्त पाहिजे पाण्याची, तर तिथं बंदरं जी आहेत नैसर्गिक बंदरे तयार होऊ शकतात। पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही। म्हणजे जसं भारतामध्ये जर तुम्ही बघितलं हिमालय पर्वतावरती नियमित उत्तरेकडे आपल्याला नियमित हिमवर्षाव होताना दिसतो, तसं ब्राझीलमध्ये का नाही? बघा, याची कारण काय माहितीये का? सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होत असते। म्हणजे जे देश शीत कटिबंधामध्ये आहेत
तर त्या देशामध्ये ध्रुवीय वाऱ्यांमुळे बस नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. जसं भारतामध्ये हिमालय जो आहे तो समुद्र किनारपट्टीपासून अति उंच प्रदेशामध्ये अति उंच भाग येतो. त्यामुळे तिथं बर्फवृष्टी होत असते. परंतु ब्राझील देशाचा जर विचार केला तर या देशाचं स्थान शीत कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे. म्हणजे हे जे पहिलं जे कारण लागतं तुम्हाला बर्फवृष्टीसाठी तर हे कारण तर नाहीच आहे. कारण तिथं हा जो देश आहे तो उष्ण कटिबंधामध्ये आहे, शीत कटिबंधात नाहीये. त्यामुळे इथे या वातावरणाच्या अनुषंगाने बर्फवृष्टी होणं तर शक्य नाहीये. आणि दुसरा मुद्दा, याशिवाय ब्राझील देशामध्ये अति उंच पर्वतीय प्रदेश सुद्धा नाहीयेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा बघा, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारतामध्ये पाऊस पडतो. आता एकंदरीत जर आपण बघितलं तर भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. आता इथं आपल्याकडे भारताचा समजा हा आपण या ठिकाणी अशा प्रकारे हा खालचा आपण भाग बघितला, आपला समजा भारत देश आहे. आता मला आकृती व्यवस्थित काढता येत नाही, मी काढली. तर इथं जर आपण बघितलं तर भारतात प्रामुख्याने जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. आपल्याला माहिती आहे आपला जो मान्सून हवामान आहे. आणि नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे वाहतात. म्हणजे भारताच्या या दक्षिण भागामधून म्हणजे हिंदी महासागरावरून या अशा प्रकारे हा प्रवास जो आहे तो या वाऱ्यांचा सुरू होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी हे जे वारे आहे नैऋत्य मोसमी वारे हे भारताच्या दक्षिण भागामधून असे प्रवेश करतात आणि ते प्रवेश करून टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे हे सगळे जे वारे आहेत ते उत्तरेकडे वाहत जातात. लक्षात घ्या. आणि उत्तरेकडे वाहत जात असताना सगळीकडे पाऊस पडतो या भागामध्ये. आपण म्हणतो ना आपला मान्सून पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो, पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. आणि हा पाऊस अशा प्रकारे म्हणजे हे जे वारे आहेत ते पुढे जातात. वाऱ्यांसोबत ढग असतात, ढगांमध्ये पाणी असतात, तो पाऊस पडत पडत पुढे जातो. पुढे काय होतं, भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे परततात. मग पुढे काय होतं माहितीये का, तुम्हाला माहितीये इथे वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपला पर्वतीय प्रदेश आहे, सगळा आपला हिमालय पर्वत आहे. आणि हिमालय पर्वताच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे हे जे वारे ते अडतात आणि अडून हे पुन्हा एकदा परत फिरतात. कुठे परत फिरतात, दक्षिणेच्या दिशेने ते पुन्हा एकदा ते परत फिरतात. ओके, ते परत हिंदी महासागराकडे हे वारे फिरतात. आणि म्हणून ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा आणि हे ज्यावेळेस वारे परत फिरतात तर ते परत फिरत असताना सुद्धा परतीचा पाऊस पडत असतो. ओके, भारतीय द्वीपकल्पीय भागामध्ये पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो आणि अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारतामध्ये पाऊस पडतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा जर मुद्दा या ठिकाणी आपण बघितला, ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तर का बाबा, उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे तरी सुद्धा या प्रदेशामध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणामध्ये होतात. त्याचं कारण पहिलं असं आहे, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. म्हणजे तापमानामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. ज्यावेळेस तापमानामध्ये फरक पडेल त्यावेळेस वारे वाहतात. म्हणजे जसं आपण जर बघितलं तर मान्सून पाऊस का पडतो, कारण भारताच्या राजस्थान पंजाब या भागामध्ये जर तुम्ही बघितलं वाळवंटी जो भाग आहे आपला, तर त्या वाळवंटी भागामध्ये उन्हाळ्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि हिंदी महासागरामध्ये जास्त दाबाचा पट्टा असतो. मग वारा जो आहे, हवा जी आहे, वारे जे आहे ते जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. त्यामुळे तो पाऊस पडतो आणि ते वारे वाहतात. परंतु जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब्राझीलच्या किनारी भागामध्ये विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात जास्त फरक नाहीये. तापमानात फरक नसेल तर मग वादळाचा प्रश्नच येत नाही. या प्रदेशात वाऱ्याचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होतं बरं का. आणि या प्रदेशातील अंतर उष्ण कटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्तन निर्माण होत नाहीत आणि त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे जे आहेत ते कमी प्रमाणात येतात. तर हे 3 मुद्दे जे आहेत ते पाठ करून ठेवले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. तर उत्तर भाग का घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे, तर त्याचं कारण काय की ब्राझील देशाच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचं प्रमाण सुमारे 2000 मिमी असतं. या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस, 280 नाही 28 अंश सेल्सिअस या ठिकाणी पाहिजे, तो 0 वर पाहिजे. ओके, लक्षात घ्या. म्हणजे ब्राझील देशाच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जवळपास वार्षिक 200 मिमी इतका पाऊस पडतो आणि या भागातलं वार्षिक तापमान सरासरी 28 अंश सेल्सिअस असतं. अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे
वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजे वर्षभर या उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस सुद्धा भरपूर आहे आणि सूर्यप्रकाश सुद्धा भरपूर आहे. आणि या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते. मग भरपूर पाऊस आणि सूर्यप्रकाश, पाणी आणि सूर्यप्रकाश या दोन गोष्टी वनस्पतींच्या वाढीसाठी खूप गरजेच्या आहे. आपण विज्ञानात शिकलो. त्यामुळे या भागामध्ये वनस्पतींची जी वाढ आहे ती खूप झपाट्याने होते आणि वनस्पतींचा जीवनकाळ सुद्धा खूप मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग हा घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा, ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे म्हणतात. कारण काय माहितीये का, या ब्राझील या देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आहेत. ही वर्षावने काय करतात की वातावरणातला संपूर्ण जवळपास खूप सारा कार्बन डायऑक्साईड जो आहे ते शोषून घेतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन बाहेर फेकतात. त्यामुळे यांना आपण जगाची फुफ्फुसे म्हणतो. बरोबर. बघा, या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे आणि म्हणजे प्राणवायूचे उत्सर्जन करतात. आणि या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणून आपण या वनांना जगाची फुफ्फुसे असे आपण म्हणतो. ओके, पुढचा मुद्दा बघा. भारतात पानझडी वने का आढळतात? बघा, याचं कारण काय? जवळपास 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात आपल्याला पानझडी वने आढळतात. हे लक्षात घ्या. भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पर्यंत आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत उन्हाळ्यात वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात. कारण आपल्याला माहिती आहे भारतात मान्सून पाऊस आहे आणि या मान्सून पावसामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास मान्सून पाऊस असल्यामुळे 4 महिने पाऊस असतो आणि उन्हाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळं पाण्याची कमतरता भासू नये आपल्याला म्हणून झाडे जी आहेत ती काय करतात, बहुतांश झाडे कोरड्या ऋतूमध्ये आपली पाने गळून पाडतात, म्हणजे गळतात त्यांची पाने. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर इथे लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा. लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन आहे. त्याचा जर उपयोग चांगला केला तर देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो. बघा, कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जो आहे हा त्या देशाची एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येची गुणवत्ता, म्हणजे लोकसंख्या खूप जास्त आहे पण ती काय कामाची नाही, देशाचा विकास नाही होणार. लोकसंख्या कमी आहे पण ती कामाची आहे तर देशाचा विकास होऊ शकतो. आणि लोकसंख्या जर जास्त असेल आणि ती सगळी लोकसंख्या खूप चांगल्या कामाची आहे, चांगले कौशल्य आहे त्यांच्याकडे, प्रत्येक जण काय ना काहीतरी काम करतोय, तर त्या देशाचा विकास झपाट्याने होणार आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. लक्षात घ्या. एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे लोकसंख्या एक महत्त्वाचं संसाधन आहे. जपानची लोकसंख्या कमी असून सुद्धा प्रत्येक व्यक्ती गुणवत्तेचा आहे, त्यामुळे तो देश इतका पुढे गेला. आज आपला देश का पुढे नाही? कारण आपल्या देशामध्ये गुणवत्ता जी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे. लोकसंख्या भरपूर आहे पण गुणवत्ता कमी आहे. त्याच्यामुळे जर आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काहीतरी काम देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला देश सुद्धा लवकर पुढे जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या, खूप वेगाने पुढे जाईल. त्यामुळं आपल्याला संसाधन बनवलं पाहिजे लोकसंख्येला. बघा, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत जास्त आढळतं. कारण पूर्व किनाऱ्यालगत मुबलक पाणी पुरवठा आहे, औद्योगिकरण तिथे जास्त झालेलं आहे म्हणून, साधी गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात युरोपामधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. म्हणजे सुरुवातीला युरोपातल्या अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या होत्या. दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकताय. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं पूर्व किनारपट्ट्यावरती सम आणि दमट हवामान आहे, सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे आणि साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. या सगळ्यांमुळे परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती आणि इतर उद्योगांचा विकास झाला आणि परिणामी या भागात लोकवस्त्या सुद्धा विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्ती जी आहे ती पूर्व किनारपट्टीवरती आपल्याला जास्त आढळण्यात येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. तर जास्तीत जास्त प्रश्न आज बघण्याचा प्रयत्न करू. हा 12वा प्रश्न बघा या ठिकाणी. याच्यानंतर आहे की ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. तर ईशान्य भागामध्ये विरळ आहेत आणि पूर्व भागामध्ये दाट आहे, असं का?
ईशान्य भागाचा जर विचार केला, ब्राझीलच्या ईशान्य भाग जो आहे तो उच्च भूमीच्या पलीकडचा आहे. हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्याच्यामुळे तिथं पावसाचं प्रमाण कमी असणार. या प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण केवळ 600 मिमी इतकंच आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. हा जो भाग आहे तो अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, कारण तिथं पाऊस जे आहे त्या पावसाचं प्रमाण कमी आहे. आणि पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणामध्ये विकास झाला नाही आणि परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आपल्याला आढळतात आणि म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये विरळ वस्त्या आढळतात. ओके, कारण तुमच्या समोर आहे. पुढचा मुद्दा बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर मासेमारी म्हणजे मत्स्य व्यवसायाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण काय माहितीये का, भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यात मासेमारी केली जाते. म्हणजे भारतामध्ये गोड्या पाण्यामध्ये सुद्धा मासेमारी केली जाते. परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना बघा, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली नाही. म्हणजे भारतामध्ये ज्या प्रमाणात गोड्या पाण्यामध्ये मासेमारी केली जाते भारतात, तशी ब्राझीलमध्ये केली जात नाही. ब्राझील जवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहाच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लावक वाढते आणि प्लावक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसायाचा विकास झाला आहे. या उलट भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र नसूनही अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणजे इतर अनुकूल घटक आहेत त्यामुळे मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणजे दोन गोष्टी भारताच्या संदर्भात लक्षात घ्या, की एकतर भारतामध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याचबरोबर भारताच्या किनारपट्टी लगत म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा मासेमारी व्यवसाय जो आहे तो केला जातो आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे मासेमारी. मत्स्य व्यवसायाची भूमिका भारतात खूप महत्वाची आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आलेल्या आहेत. म्हणजे ब्राझीलच्या अंतर्गत भागातल्या खाणकाम व्यवसायावर का मर्यादा आल्या, व्यवसायाच्या विकासावरती का मर्यादा आल्या? पहिली गोष्ट, ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात आहेत. म्हणजे ब्राझीलच्या जर आपण पश्चिम भागामध्ये बघितलं तर खनिजांचं साठे जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात अमेझॉन नदीचे खोरे आहेत. पश्चिम भागामध्ये अमेझॉन नदीचे खोरे आहेत. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणं आणि त्यांचा वापर करणं यावर नैसर्गिकरित्या बंधने पडलेली आहेत. कारण ती जंगले जी आहेत अमेझॉन नदीच्या खोऱ्यातली ती अतिशय घनदाट आहे. तिथं माणूस जाऊच पण शकत नाही, इतकी घनदाट जंगले असतात. त्यामुळे इथं एखाद्या साधन संपत्तीचा किंवा खनिज संपत्तीचा शोध घ्यायला जाणं हे खूप अवघड काम आहे. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी येथे खनिजांची मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही. म्हणजे लोकसंख्या सुद्धा विरळ असल्यामुळे खनिजांची मागणी सुद्धा मोठी नाहीये आणि या भागात वाहतुकीच्या सोयी सुविधा सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये नाही. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये आपण जर बघितलं तर खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प प्रमाणामध्ये झालेला आहे. तर इथं वाटलं तर असाही प्रश्न येऊ शकतो की ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या ऐवजी पश्चिम भागातल्या खाणकाम व्यवसायाचा विकास कमी झालेला आहे असं आपण लिहू शकतो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोह मार्गाचे जाळे विकसित झालेले आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पहिलं कारण, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आहे. हा सखल प्रदेश आहे आणि लोकसंख्येचं दाट वितरण आहे. दुसरा मुद्दा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभराटीस आलेले आहेत. म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती आणि इतर उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात भरभराटीस आले. या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे. आजही आपण बघतो, रेल्वेचं तिकीट जर मला बुक करायचं असेल तर 2-2 महिने वेटिंगला असतं, तेव्हा कुठेतरी रेल्वेचं तिकीट आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे अजूनही कितीतरी लोक ये-जा करतात. त्याच्यामुळे अजून मागणी आहे की अजून मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे असाव्यात, रेल्वेचं जाळं वाढावं. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे पुढील घटकांमुळे आकर्षित होतात आपण असं म्हणू शकतो. बघा, आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे का आकर्षित होतात याची कारण बघा. पहिली गोष्ट, पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी आहे तिथे, निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे आहेत, निसर्गरम्य बेटी आहेत, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वने आहेत, विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्षी आहेत, विविध उद्याने आहेत. ब्राझिलिया, रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो इत्यादी मोठी शहरे आहेत
आणि मेनॉस बंदर आणि फुटबॉलचे स्टेडियम मोठे मोठे आहेत तिथे. फुटबॉल यांचा राष्ट्रीय खेळ आहे आणि फुटबॉल या खेळावरती खूप जास्त प्रेम आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घेऊ शकतो. यामुळेच पर्यटक जे आहेत ते तिकडे वळतात. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास झालेला आहे. पर्यावरण स्नेही पर्यटन वाढतंय. कारण काय माहितीये का, पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वने, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्योग इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटनाचा जो व्यवसाय जो आहे तो जलद गतीने त्या व्यवसायाचा विकास झाला आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारं प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण किंवा पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. आणि पर्यावरण स्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास होत गेलेला आहे या सगळ्या कारणांमुळे, असं आपल्याला इथं म्हणता येऊ शकतो. पुढचा बघा 18वा प्रश्न आहे की ब्राझील देशाची वेळ भारताच्या वेळेच्या मागे आहे. का बाबा मागे? बघा, म्हणजे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तास 30 मिनिटं मागे आहे. म्हणजे आता आपल्याकडे जर संध्याकाळ असेल तर तिकडे सकाळ असेल, बरोबर ना? जर आता आपल्याकडे 8:30 रात्रीचे 8:30 वाजले असतील तर तिकडे सकाळचे 1 वाजले, म्हणजे तिथे दुपारचे 1 वाजले असतील. म्हणजे इतका वेळ मागे आहे. का माहितीये? कारण भारत आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे आहे. भारत आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे आहे. भारताची प्रमाण वेळ हे ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे आणि ब्राझील आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ हे ग्रीनची वेळेच्या 3 तास मागे आहे. त्याच्यामुळं आपली जवळपास 5.5 तास पुढे आणि यांची 3 तास मागे आहे. 5.5 आणि 3 जवळपास 8.5 तासाचा या ठिकाणी इथं फरक पडतो आपल्याला, असं यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणता येतील. पुढचा मुद्दा बघा, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिला जातो. याची कारणं काय? पहिली गोष्ट म्हणजे भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे तरुणाईचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. म्हणजे कार्यशील आहे म्हणजे ती काम करू शकते चांगल्या प्रकारे, पण काम करत नाही, म्हणजे कार्यशील आहे म्हणतात. आणि भारतातील लोकसंख्येत अकार्यशील म्हणजे ज्येष्ठ नागरिक व बालक गटातील लोकांचं प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून बघितलं जातं, कारण तरुणांची संख्या आपल्या देशामध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. बघा, पुढचा मुद्दा बघूयात. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. कॉफी उत्पादक देश हा मोठा. बघा, कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगात 1 नंबरचा देश आहे कॉफीच्या उत्पादनामध्ये ब्राझील. आणि जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी 40% कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. म्हणजे जगामध्ये जितकं उत्पादन कॉफीचं होतं त्याच्या साधारणतः 40% उत्पादन एकट्या ब्राझीलमध्ये होतं, हे लक्षात घ्या. आणि ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून ब्राझील देशात जगाचा कॉफी पॉट असं आपण संबोधलं जातो असं आपण म्हणू शकतो. पुढचा बघा मुद्दा, अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावरती जास्त झालेला आहे. बघा, गंगा नदीचं प्रदूषण जे आहे ते खूप वाढत चाललेलं आहे आताच्या काळामध्ये. आपण नदीला आई म्हणतो, बाबा गंगा मा असं म्हणतात, परंतु त्या मातेलाच आपण प्रदूषित करण्याची जी भूमिका आहे ती सगळ्या ठिकाणी घेतली जाते. सगळ्याच नद्या ज्या आहेत त्या एकंदरीत प्रदूषणाने भरलेल्या आहेत पूर्णपणे. कुठल्याही सांडपाणी असेल, कुठल्याही प्रकारचं तुमच्या कंपन्यांचं पाणी असेल, हे सगळं नद्यांमध्ये सरळ जातं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता. अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचं प्रमाण जे आहे ते कमी आहे तुलनेने, आणि या भागात उद्योगांचे प्रमाण सुद्धा कमी आहे. परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होतं. म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये लोकांची वस्ती कमी आहे. दुसरी गोष्ट, तिथं औद्योगिकीकरण सुद्धा कमी झालेलं आहे, त्यामुळे तिथं प्रदूषण कमी होतं. गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचं प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे, अधिक आहे. या भागात उद्योगांचं प्रमाण सुद्धा तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होतं, अधिक म्हणजे खूपच जास्त प्रमाणामध्ये. अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावरती जास्त होतो. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या ही खूप जास्त आहे. अमेझॉनच्या खोऱ्यात तर जास्त आहे. बघा, कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळतात. कृमी आणि कीटक झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य आहे. कृमी व कीटकांचं खाद्य काय? झाडांची पाने, गवत, फुलांमधला रस. ओके.
ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने आहे. पॅराग्वे, पॅराना या नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेश आहे मोठ्या प्रमाणात, आणि पॅन्टनाल येथे दलदलीचे प्रदेश आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी आणि कीटकांची संख्या ही जास्त आहे. तर असं एक आलं तर आपल्याला इथे तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. पुढचं एक आहे, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. बघा, भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे वनांचा जो काही आपण ऱ्हास करतोय, जी वृक्षतोड करतोय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यामुळं जे काही वन्य प्राण्यांचा जो काही निवास आहे तोच आपण नष्ट करतोय. म्हणजे आपली घरं बांधण्यासाठी आपण वन्य प्राण्यांच्या जो काही गरज आहे ती आपण तोडायला लागलेलो आहे. भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढलेला आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे आणि प्रदूषणांमुळे सुद्धा प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या अजूनही वाढत आहेत आणि भारतात झूम सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत असताना आपल्याला दिसते. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात की ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. बघा, पहिली गोष्ट, ब्राझीलच्या लोकसंख्येची जी घनता आहे ती सरासरी खूप कमी का आहे? बघा, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे 5.6% भूभाग ब्राझीलने व्यापलेला आहे. बरोबर. या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2.7% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. म्हणजे भूभाग 5.6% व्यापलाय आणि लोकसंख्या जी आहे ती फक्त 2.7% आहे. हे लक्षात घ्या. आणि ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या, त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता जी आहे ती खूप कमी आहे आणि भारताची घनता खूप जास्त आहे. पुढचा मुद्दा बघा, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. जिथं पाणी तिथं माणसं, तिथं लोकसंख्या, तिथं औद्योगिकरणाचा विकास, तिथे शेतीचा विकास, हे एक सूत्रच आहे, हे लक्षात घ्या. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते. दुसरा मुद्दा, पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. पाणी नसेल तर शेतीचा आणि इतर व्यवसायांचा विकास अजिबात होणार नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही. या प्रदेशामध्ये मानवी वस्तीचा सुद्धा विकास होत नाही. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो. म्हणजे पाण्याची जर उपलब्धता असेल तर शेतीचा आणि इतर व्यवसायाचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा हा एक महत्वाचा घटक आहे असं आपण म्हणतो. ओके. पुढचा मुद्दा बघा एक आहे की उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालं. तर इथे का नागरीकरण जास्त झालं इतर राज्यांपेक्षा? बघा, त्याचं कारण आहे, उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचं आढळत नाही. कारण हिमालयाच्या भागामध्ये शेती आहे. हिमालय म्हणजे उत्तरेचा जो बराचसा भाग जो आहे तो पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व उद्योगांचा विकास झालेला पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. कारण बराचसा पर्वतीय भाग आहे, हिमालयाचा पर्वतीय भाग आहे म्हणून. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यात नागरीकरणाचा जो वेग आहे तो आपल्याला कमी दिसतो. या उलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागामध्ये आहेत आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे त्यातल्या त्यात, आणि चंदीगड ही पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. ओके. आणि दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत, विविध उद्योग, बँका, इतर सोयी सुविधा सुद्धा आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अनेक राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. बरं का, दरडोई जमीन धारणा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर खूप जास्त जमीन आहे. आपल्याकडे गुंठा तिथे एकर आणि हेक्टर मध्ये, हे लक्षात घ्या. ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 85,15,777 चौरस किलोमीटर आहे. या उलट भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,200. इथं बघा, इथं किती 8,85,15,770 आणि इथं 32,87,263 चौरस किलोमीटर. म्हणजे भारताचं क्षेत्रफळ किती कमी आहे बघा. ब्राझीलची लोकसंख्या केवळ 20 कोटी आहे आणि या उलट भारताची लोकसंख्या किती 130 कोटी. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 20 कोटी लोकांसाठी साधारणतः 85 लाख चौरस किलोमीटर जमीन आणि 130 कोटी लोकांसाठी 130 कोटी लोकांसाठी फक्त 32,87,000 चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे.
म्हणजे इथं किती मोठी तफावत आढळते. म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे ब्राझीलमधील दरडोई जमीन साधारण भारताच्या तुलनेत जास्त आहे. जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. पुढचा मुद्दा बघा. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. वाहतूक मार्गाचा जितका विकास जास्त तितक्या मोठ्या प्रमाणात त्या देशाचा विकास जास्त होतो. ओके. बघा, वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. त्याचबरोबर वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता पण वाढवता येते. म्हणजे वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. लोकांची गतिशीलता सुद्धा वाढते. त्याचबरोबर वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते. कशामुळे? वाहतुकीमुळे. त्याच्यानंतर बघा, कारण वाहतूक असेल तर शेतीमध्ये जो माल निर्माण झालेला आहे तो पटकन कुठेतरी विकायला जाऊ शकतो. खाणकामामध्ये, खाणकाम व्यवसायामधून जे काही उत्पन्न, जे काही बाबा तुम्हाला खनिजं मिळतात ती लगेच कुठल्या तरी एखाद्या कारखान्यात जाऊ शकतात, जर तुमच्याकडे वाहतुकीच्या सुविधा असतील तर. मासेमारी केल्यानंतर माशांचं उत्पन्न निघाल्यानंतर बाहेर ते पटकन बाजारपेठेत जाऊ शकतं. कारखान्यामध्ये जो काही कच्चा माल आहे तो येण्यासाठी आणि पक्का माल पुढे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला गरज असते कशाची? महामार्गाची किंवा मार्गांची किंवा आपण वाहतूक मार्गाची गरज असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे यांना चालना मिळते. वाहतूक मार्गांच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणात चालना मिळते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे कुठल्याही देशासाठी. 29वा प्रश्न आहे की भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे असं म्हटलंय. बघा, भारताला समुद्रकिनारे आहे, पर्वत आहे, पठारे आहे, घाट आहे, अनेक प्रजातींच्या वनस्पती आणि प्राणी इत्यादी नैसर्गिक विविधता आपल्या देशामध्ये आपल्याला आढळते. त्याचबरोबर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागातील व परदेशातील अनेक पर्यटन भारतामध्ये पर्यटनासाठी येतात. यामुळे पर्यटन व्यवसायाची संबंधित इतर अनेक व्यवसायाच्या विकासाला चालना मिळते आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भारतात नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे उज्ज्वल भविष्य आहे. पुढे बघा, हा प्रश्न एक आपल्याकडे आहे की ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाही. इथं नद्या झाल्या, इथं नद्या पाहिजेत. बघा, ब्राझीलमधील अनेक नद्या या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या ह्या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात आणि या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला आढळत नाही. ती उच्चभूमी जी आहे ना, त्या उच्चभूमीमध्ये मुळे काही नद्या ज्या आहेत त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात वाहत आणि काही ज्या आहेत त्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जातात. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचं कारण देता येईल. पुढचा प्रश्न आहे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो. कारण काय माहितीये का, की दक्षिण महासागरातून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. बघा, दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे जे आहेत ते ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात आणि ते अडवल्यामुळे काय होतं, हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात आणि अधिक उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडतो आणि ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते. परंतु विरुद्ध बाजूला जर आपण बघितलं तर विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे पावसाचे प्रमाण ते कमी होतं व पर्जन्य छायाचा प्रदेश तिथे निर्माण होतो आणि अशा प्रकारे ब्राझील प्रदेशातील उच्चभूमीच्या या ईशान्य भागामध्ये, इकडच्या भागात पाऊस पडतोय परंतु ईशान्य भागामध्ये पाऊस जो आहे तो कमी प्रमाणामध्ये पडतो असं आपण म्हणू शकतो. पुढे आहे, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप जास्त आहे. इथे कमी आहे ब्राझीलच्या आणि भारताच्या जास्त आहे. कारण बघा, पृथ्वीच्या एकूण भूभागांपैकी केवळ 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे. म्हणजे 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे पृथ्वीच्या एकूण. आणि या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% एवढी लोकसंख्या भारतात आहे. म्हणजे 2.41% एवढा भूभाग व्यापला आहे, परंतु जगाच्या लोकसंख्येची जवळपास 17.5% लोकसंख्या आपल्याकडे आहे. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळेच भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जी आहे ती जास्त आहे. ओके, भूभाग कमी, लोकसंख्या जास्त. ब्राझीलमध्ये भूभाग जास्त, लोकसंख्या कमी.
पृथ्वीच्या एक पुढचा मुद्दा बघा भारताच्या तर मला असं वाटतं एवढेच प्रश्न आहेत आजच्या या चर्चेमध्ये. साधारणतः आपण या अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये सगळी महत्त्वाची भौगोलिक कारणे जी आहेत ते आपण पाहिलेली आहे. तर ही कारणे बघा आणि यानंतर मग बाकी इतर जर कारणे काही उरलेली असतील भौगोलिक कारणे त्यांचा सुद्धा अभ्यास करा. तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.